शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक, विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीसह महत्त्वाच्या विषयांवर चर्चेची शक्यता। महायुती सरकारचा येत्या 5 डिसेंबरला 5 वाजता आझाद मैदानात शपथविधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार। मुख्यमंत्री भाजपचाच होणार, इतर 2 पक्षांचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। अजित पवार यांची माहिती, तर अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेन्स काय। बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले, शपथविधीची तारीख जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंना टोला। बुलढाण्यात टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीदरम्यान राडा, धाड इथं 2 गटात तुफान, दगडफेक आणि जाळपोळ, मोठा पोलीस फौज फाटा तैनात। पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड, मुंबई शहरासह उपनगरात 1 ते 5 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात 10% कपात, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र ब्लॉकमधून मोठा दिलासा। विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, कुर्ला डेपो इथली धक्कादायक घटना, पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद। आणि राज्यात पुणे, नाशिकसह परिसरात थंडीचा कडाका वाढला, थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। तेलंगणा सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत 7 माओवादी ठार झालेत। जुन्या वारंगल जिल्ह्यातील एटूर नागरम या जंगलातली ही घटना आता समोर आली आहे। मोठी बातमी, ग्रे हाऊंड कडून जंगलामध्ये अजूनही सर्चिंग ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू केलं जात आहे। तेलंगणा सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत 7 माओवादी ठार झालेत। जुन्या वारंगल जिल्ह्यातील एटूर नागरम जिल्ह्यातली ही घटना समोर आली आहे। ग्रे हाऊंडर्स कडून जंगलामध्ये अजूनही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। ईव्हीएमच्या विरोधामध्ये शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय आणि त्यामुळे नव्या राजकीय वाद सुरू झालाय। निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून चूक केल्याचं शरद पवार म्हणाले, तर विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय। बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली। ही भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी ईव्हीएमवर हल्ला चढवला। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने शक्य आहे, ते केलं जाईल। तसेच आमची कन्सर्ट आहे की आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही। ईव्हीएमवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्चर्य व्यक्त केलं। शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा निवडून आले तेव्हा ईव्हीएम ही बरोबर होती। हे साफ दादांत खोटं आहे। हे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी कृत्या काढतात, अजून 2-4-15 दिवसात सगळे लोक ते विसरून जातात। जगातील प्रगत देश ईव्हीएमचा वापर करत नाहीत, याकडे विरोधक सातत्यानं लक्ष वेधतात। आता निवडणूक आयोग आणि सरकार यावर कसा तोडगा काढणार हा प्रश्न निर्माण झालाय। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधामध्ये आक्रमक झाली। शनिवारी पुण्यातील बाबा आढाव यांच्या आंदोलन स्थळावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घणाघात केला। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पीत उपोषण सोडलं। यावेळी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। ईव्हीएम निवडणुकीतल्या काळ्या पैशांचा वापर याचा निषेध करण्यासाठी बाबा आढाव यांनी गेल्या 3 दिवसांपासून आत्मक्लेश उपोषण केलं होतं। या उपोषण स्थळावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार घणाघात केला। आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे। ईव्हीएम विरोधातलं आंदोलन महाविकास आघाडीनं पुढे न्यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपोषण स्थळावरून केलं, तर ठाकरेंच्या या हकेला जयंत पाटील यांनीही प्रतिसाद दिलाय। आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन नेलं पाहिजे, पूर्ण राज्यभर। विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडलाय। त्यात बाबा आढाव यांच्या आंदोलनानं ठिणगी पडली आहे।
त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी खरंच जन आंदोलन उभारणार का हे पाहावं लागेल.